हा ना. लोक म्हणतात आई माया घरी आहे. तसं काय होईन रे. मी काय म्हणून राहिलो तुला ऐकून घे पहिले. हा. पहिले मी तुला काय म्हणून राहिलो. लोक म्हणतात आई माया घरी आहे. मग आता तू सांग पब्लिसिटी कशी आहे आमच्या नावाची. पब्लिसिटी कशी आहे मग आमचं लग्न होऊ देतं की नाही होऊ देत. हो ना रे बा. मग आता तू म्हणतो की नाही ना रे तसं कशाला होईन. तसं कशाला होईन म्हणजे आता समजा आम्ही मेसेज टाकतो हे करतो लग्न करायचा प्रयत्न करतो तू म्हणतो तसं कशाला होईन. टाक. मग तू मला सांग ना. जसं लोक म्हणतात की आई माया घरी आहे आणि तुला त्याच्या घरी नेतात आणि त्याच्या घरी सांगतात की हा बाय दुर्गाबाई लग्न करू नको असं कर तसं कर. मग आता तू सांग तू याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकतं ना सर घोर करून टाकतं धिंगा ना. मग असं जिंदगीभर किती दिवस चाली. काय झाली घरी आज आणि याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकू नको. भांडण नको करू म्हणा. मी काय म्हणालो तुला तू चुकीचं करू नको. माया तुझ्यासोबत भांडणं होत नाहीत. मी काय म्हणतो पहिले ऐकून घे तू. मी पहिले काय म्हणालो स्पष्ट ऐकून घे तू. पब्लिसिटी कशी आहे. पब्लिसिटी कशी आहे माहित आहे की वारंवार लग्न तोडला ते हे केला ते मला असं म्हणणं आहे की याले कुठे प्रेम नका भेटू देऊ लग्न नका होऊ देऊ मला माधरचोद दाखवला ते. मग आता तुला असं करून काही फायदा आहे का. मग तू मला प्रेम भेटू दे मला लग्न होऊ दे अटून नाही तर बाहेरून गावातून नाही तर बाहेरून त्या स्टुडिओ मधून नाही तर कुठून ना कुठून. आता तू समजा एक काही बी नाही होऊ देशील तर मग कसं होईल. मग एक काही बी जर होऊ देशील नाही तू तर मग कसं होईल. एक तर गावातून होऊ दे एक तर त्या स्टुडिओतून होऊ दे एक तर बाहेरून होऊ दे कुठून. तू समजा म्हणशील की हे होत नाही ते होत नाही. लोक म्हणतात आई माया घरी आहे. तुझ्या घरी नेतात म्हणतात की माधरचोद दाखव त्याला. मग आता तू सांग तू त्याला माधरचोद दाखवतो मग आता तू सांग त्याचं काय बिना प्रेमाचं बिना बायकोचं आयुष्य कमावतं काय. त्याला पागल मॅटाच्या सारखं आम्ही चाललो दिवसेंदिवस पागल होत दिवसेंदिवस मॅच चाललो होत नाही 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 म्हणतो. तू त्याला व्यवस्थित कर ना. तू इकडून मारपडीन अशी पब्लिसिटी कर. मारपडीन अशी पब्लिसिटी करतो घरातून. सांगायला पाहिजे की तो गजा महाराज आहे त्याला मारू नका पोलीस स्टेशन मध्ये जमा नका करू. तुला व्यवस्थित करायला पाहिजे. तुला जर कोणी यानं त्यानं जर सांगितलं की असं कर तसं कर तर तुला करायच्या पहिले विचार तर करायला पाहिजे. आम्ही पागल होऊन आलो ना इकडे. घरी येऊन व्यवस्थित कर त्याला. याच्या त्याच्या म्हटलं ना ऐकायचं नाही. कोणही जर तुला चुकीचं सांगितलं तर म्हणा बाई तू मला चुकीचं सांगू नका म्हणा करायला. इकडे मा पोराचे हाल होऊन आले. मा पोरगा म्हणा पागल होऊन आला. मी लग्न आणि प्रेम तोडत नाही आणि त्याला मारायला सांगत नाही पोलीस स्टेशन मध्ये जमाही करायला सांगत नाही. कारण जोपर्यंत तो एखाद्या पोरीला प्रेमाचं म्हणणार नाही तोपर्यंत पोरगी होईन का कुठली प्रेमाच्यासाठी तयार. लग्नासाठी म्हणणार नाही तर लग्नासाठी होईन का तयार. आता साहजिक आहे की माणसाला जर प्रेमाची गरज असली तर माणूस प्रेम मागायला जाते. लग्नाची गरज असली तर लग्नाच्यासाठी पोरगी पाहायला जाते. आता माणसाला तहान लागली तर माणूस पाणी पितो तहान भागीन तहान पुरी होईन त्याची. नाही तर तू उपाशी नाही तर तहानलेलाच मरून जाईन. भूक जर लागली तर माणसाला स्वतःवरून जेवण बनावं लागेल खायला लागेल नाही तर तो तसाच मरून जाईल उपाशी पोटी. आता प्रेमाची गरज असली तर प्रेमाचं म्हणशील तर प्रेम भेटीन. लग्नाची गरज आहे तर लग्नासाठी पोरीले म्हणशील तर संबंध पाहायला जाईशील तर होईन. मग याला त्याला सांगून तोडल्या करून जाते. तोडू नको ना. कोण तुला काही जर सांगितलं की बाई असं कर टाइम लागते हे करते म्हणा टाइम 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 किती वर्ष टाइम लागून राहिला. आधी किती टाइम लावू त्याले. इकडे आमचं किती वर्ष झालं वय. आमचं वय झालं आता 40 वर्ष. 18व्या वर्षी पोराचं लग्न होते. आमचं 40 वर्ष आहे म्हणजे 22 वर्ष गेले आमचे बिना प्रेमाचे बिना बायकोचे. हा मग आमचं काय पूर्ण आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं कमावतं. पब्लिसिटी पाहिणं कशी आहे. पब्लिसिटी रामा मला सांगत आहे म्हणे पब्लिसिटी म्हणे लग्न होऊ देत नाही म्हणे का ना. म्हटलं काय बोलून राहिले. मला रामाची खोटीच वाटत आहे गोष्ट पण खरीच आहे ते की म्या म्हटलं की रामा काही बोलते पण रामा खरं बोलत होता. मला समजून राहिलं ना. पहिले भावामध्ये भांडणं दिले करून त्याला बैकून दिलं घर सोडून चालला जाय. भांडणं होत जात म्हणून तो घर सोडून चालला गेला. भावामध्ये भांडणं करून द्यायचं काही काम नव्हतं. तुला रामाचे प्रेमपत्र मला दाखवायला लावायचं काही काम नव्हतं. आणि तुला रामाचे प्रेमपत्र मला दाखवायला लावले भावामध्ये भांडणं दिले करून त्याला बैकून दिल्या गेलं. भांडणं होतात हे होत जात
स्त्रियानं म्हटलं शिन चला आपण दुसऱ्या इकडे राहू जाऊन. इकडले तुला सांगितलं की रामा मरेल दाखव, रामा जित आहे. आणि आता मी या उलट सुलट पब्लिसिटी मध्ये फसून गेलो मी. जिकडे तिकडे मार पडीन अशी पब्लिसिटी करून टाकली. मारायला सांगितलं ते पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितलं ते. खरं सांग आता तू काय करायचं. इकडे थकला माणूस, अर्धा पागल झाला माणूस. पोरीले म्हणशील नाही प्रेमाच्या सारखं तर कुठली पोरगी तयार होईल का प्रेमासाठी? लग्नासाठी म्हणशील नाही तर लग्नासाठी होईल का तयार? मग प्रेमाच्यासाठी म्हणा लागेल मग कुठली पोरगी तयार होईल. लग्नासाठी म्हणा लागेल तर लग्नासाठी पोरगी तयार होईल. नाही तशी होईन काय? मग आता इकडून तुला सांगतात की मार पडीन अशी पब्लिसिटी करायला, तिकडे आम्हाला मार नाही बसत काय? मग तुला सांगायला पाहिजे की बाई मा पोराचे हार होऊ नये. मी मा पोराला मारायला सांगत नाही, मला अशी मार पडीन अशी पब्लिसिटी काही करायला नको लोक घरातून. तुला मार पडीन अशी पब्लिसिटी नाही करायला पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्या जाईल मला अशी पब्लिसिटी नाही करायला पाहिजे. तुला काय सांगायला पाहिजे? गजा महाराज आहे तो, मारू नका त्याला, पोलीस स्टेशन मध्ये जमा नका करू. आणि प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या करू. ज्याला त्याला सांगितलं गेलं की त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणीच नका करू. त्या स्टुडिओतलं लग्न तोडून टाकलं. त्या श्रद्धा कपूरच्या इकडलं होणार नाही असं करून टाकलं. ते चुकीचं गाणं रिलीज करून ते लोक धाडून क्यों क्या मेरे प्यार को कैदी गोली मारू डाकू कैदी. मग ये ना वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन कुछ भी कर, तेरे माँ बाप ने तुझे संस्कार द्यानी कम्मा कर पुलिस के डंडे खाकर तुझे कलाएंगे. मग ये ना कसं सांगायला लागत असतं की बाई ये ना तिकडे सांगायला लागत असतं त्या श्रद्धा कपूरच्या मायले बाबाले की तो जर आला तिकडे तर त्याला भेटू देत जाय. त्याचं बसणं उठणं भेटणं बोलणं चालणं प्रेमाचे संबंध राहू दे. एक परी लग्न पैसा आल्यावर देतो करून. आमचं लग्न आणि प्रेम करून रोखून ठेवलं पैशाच्यासाठी याच्यासाठी. सांगितलं नाही गेलं ना व्यवस्थित करायला, आणि आताही व्यवस्थित करायला सांगितलं नाही तर माय बी व्यवस्थित होत्या, तुही व्यवस्थित होत्या, सरेच व्यवस्थित होते, लग्न बी होते. प्रेम भेटू द्यायला पाहिजे, लग्न होऊ द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे करायचं असेल ते केलं ते. प्रेम भेटल्यावर आम्हाला प्रेम भेटल्यावर किंवा लग्न झाल्यावर आमचं बी बाकीच्या गोष्टी केल्या जातात की नाही, की असं काही आहे प्रेम रोखून ठेवा, लग्न रोखून ठेवा, ह्या बाकीच्या गोष्टी करा. मग त्याच्यामध्ये आमच्या जीवनाचा सत्यानाश होणार लागेल. मग आम्हाला प्रेम भेटू दे, लग्न होऊ दे, मग त्याच्यानंतर काय करायचं तर करत बस. मी असं म्हणतो, इकडून मी लसण खाऊन राहिलो, तू त्या खराब प्लेट मध्ये टाकतो लसण, त्या लसणावाले खराब दाखवतो. इकडून ते अमूलचं ते खराब दाखवतो. मग आता समजत नाही. मग आता इकडून लग्न होत नाही, इकडून म्हटलं ते गजा महाराज आहे लग्नच नको देऊ त्याचं करून, इकडून नाही तिकडून नाही. तुला समजायला पाहिजे त्याच्यामध्ये किती विरोध आहे. पहिले भावामध्ये भांडणं दिले करून, रामाचे प्रेमपत्र मला दाखवायला लावले, भावामध्ये भांडणं दिले करून. रामाले मारायला येत जात, रामाचं लग्न नाही व्हायला पाहिजे म्हणून. रामा मला सांगत जाय म्हणे गणा याच्यामध्ये पोलीस कंप्लेंट दाखवल्या, ते अंदर टाकायला सांगितल्या, ते कलेक्टर एसडीओ तहसीलदार नायब तहसीलदार पोलीस स्टेशन सरस टाकल्या ते म्हणे. मी म्हटलं हा काही बोलते पण ते खरीच गोष्ट आहे. लग्न करायला गेलो, कोणी करून द्यायला जर गेलं तर पोलीस कंप्लेंट दाखवल्या की करून देणारा बी अंदर देईन, करून मागणारा बी अंदर देईन. जिकडे तिकडे सांगितलं गेलं की कोणी त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणीच नका देऊ करू. त्या गया महाराजच्या मंदिरामध्ये सरे इकडे सांगितलं जाईल. मग आता त्या गजा महाराजच्या मंदिरामध्ये आम्ही सांगितलं होतं की आमचा बाप मरेला आहे, घरचं वावर शिवर सर्व झालं, प्रॉपर्टी काहीच राहिलं नाही आमच्या घरी, पैसा नाही काही नाही, मग लग्न करायचं आहे, पोरगी पाहून द्या. तर ते म्हणत चल म्हणत हा आपला गजा महाराज आपण ती करू. तर प्रेमाचं लायसन दिलं होतं आम्हाला गजा महाराजच्या मंदिरातून. मग आता तू सांग, मग आता हे याले त्याला सांगितलं गेलं, तिकडे मंदिरामध्ये सांगितलं गेलं की देऊ नका त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी करून. त्या स्टुडिओतलं लग्न तोडून टाकलं, त्या श्रद्धा कपूरच्या सोबतचं लग्न होणार नाही असं करून टाकलं. इकडे या गडचिरोलीचं लग्न तोडून टाकलं, त्या गोविंद अवघे देऊन आला होता ते लग्न तेही तोडून टाकलं. गाडी बंद करून टाकली, 35,000 रुपये लावली चहाच्या गाडीले, ते गाडी बंद करून टाकली. नाही त्या गाडीवरच लग्न झालं असतं त्या चहाच्या. सर उलट सुलट करून टाकला. आता पुऱ्या गावातून म्हटलं ते त्याचं लग्नच नको देऊ, गजा महाराज आहे. मग गजा महाराज तर गजा महाराजच्या पहिले त्याचं स्टुडिओतून लग्न होऊन राहिलं होतं की नाही. कुठे आपली नवरी या ग छोरी, आल्या महाराज चल पोली पटकन नाव घे. नाही बाई मला लाज वाटते, अगं नाही ग घे ग. मग आता असं करून सांगितलं ते त्याचं लग्न होऊ नको देऊ. मग आम्ही बिना प्रेमाचं बिना बायकोचं राहायचं काय? आणि उद्या चालून तुला कशानं काही जर झालं तर आमची किती बेकार हाल होती. आम्हाला मारत जातील लोक आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. म्हणजे माया जिंदगीचे पुऱ्या जिंदगीभर हाल. मग मी तुला म्हणून आलो त्याचे मोबाईल चोरीने दाखवा लागत, पैसा चोरीने दाखवा लागत, कपडे चोरीने दाखवा लागत, त्याला मारायला नाही सांगा लागत, म्हणा लागते की तू गजा महाराज आहे मारू नका त्याला, प्रेमाच्या सारखं लग्नासारखं कोणी द्या त्याला करून, मग कोणी करीन. तुला जर कोण जर सांगितलं गलत करायला तर तुला सांगायला पाहिजे बाई मला चुकीचं सांगू नको करायला. म्हटलं गेलं की टाइम लागते, टाइम लावा बाई, तर म्हणायला पाहिजे की लग्न होऊ दे, प्रेम भेटू दे त्याला,
लग्न प्रेम भेटू दे, लग्न होऊ दे, त्याच्यानंतर तुला काय करायचं तर करत बस. तू असं नाही की मायाच व्यवस्थित कर, तू तुझे बी व्यवस्थित कर, माय व्यवस्थित कर. तुझ्या बी घरचं व्यवस्थित व्हायला पाहिजे, माय घरचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. असं कर म्हणा त्याले. मी काही म्हणा माया पोराला मारायला सांगत नाही, कंप्लेंट करायला सांगत नाही, मला चुकीची पब्लिसिटी करायला सांगू नको. कोणा जर तुला जर सांगितलं तर तुला असं बोलता नाही येत काय? तू बोलत नाही ना म्हणून तर हे घोर आहे. आणि हे सर आमच्या गायत येऊन आलं. दिवसेंदिवस चालली पब्लिसिटी चुकीची होत आणि आम्हीच चाललो त्याच्यामध्ये फसत. आमचं आयुष्य चाललं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं. उद्या चालून तुला कशानं काही जर झालं तर लोक आम्हाला मारत जातील, पोलीस स्टेशन मध्ये जमा करत जातील. वय निघून गेल्यावर प्रेमाचं, लग्नाचं, प्रेमाच्यासाठी पोरगी भेटणार नाही, लग्नासाठी मी पोरगी भेटणार नाही. आता 40 वर्ष वय झालं. तरुण पण जवानी किती असते? 30 ते 35 वर्ष. 40 वर्ष वय झालं माय. आता तू सांग, 55 खरं आयुष्य माणसाचं 55 पर्यंत आहे. 50-55 40 वर्ष गेले. मग आता तू सांग, आता फक्त 10-15 वर्ष राहिले आमच्या जीवनाची. त्याच्यानंतरचं जीवनचं काहीच कामाचं नाही. कारण की माणूस थकते, म्हातारा होत चालते. मेन लग्नाचं, प्रेमाचं 16 वर्षापासून होते बा वय सुरू. 16 वर्षापासून 55 वर्षापर्यंत, 50-55 पर्यंत. त्याच्यानंतर माणूस थकते, म्हातारा होत जाते. मग राहते का प्रेमाचं, लग्नाचं वय? आणि आमचं 40 वर्ष झालं. पुरं या पब्लिक मध्ये, या दलिंदर पब्लिक सिटीमध्ये आमचं पुरं आयुष्य मातीमोल होऊन राहिलं. मग तो आहे जेवकर, ते आहे भित्रेपणा, नर्वसनेसच्या सारखं. मग तो आहे जेवकर. मग आणि ते गजा महाराज आणि हे सर्व मंदिरं गिंदिर असं ठेवून व्हायलाय. मग आता तू सांगतो जोकर आहे, भित्रेपणा आहे, नर्वसनेस आहे. मग कसं सांगायला पाहिजे की तो गजा महाराज आहे? मारू नको बा त्याला, पोलीस स्टेशन मध्ये जमा नको करू. आणि म्हणायला पाहिजे की त्याला प्रेमाच्या सारखं, लग्नासारखं द्या बा कोणी बी करून, असं म्हणायला पाहिजे बा. तर कोणी करीन. लवकर येतो घरी. हॅलो. हो